नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांगांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले आणि या निर्णयामुळे दिव्यांगांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत आहे। आणि तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांगांचं पालकत्व स्वीकारल्यापासून प्रशासन असेल, शासन असेल, यांच्या ज्या काही लोप पावत असलेल्या ज्या काही योजना आहेत त्या तुकाराम मुंढे साहेब यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे नक्कीच दिव्यांगांना त्याचा फायदा होत आहे। परंतु अशातच एक काल बातमी आली की तुकाराम मुंढे साहेब यांना परभणी जिल्ह्याचं सचिवपद देण्यात आलेलं आहे। तर यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मला फोन आले, मेसेज आले की सर, आपले तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली का? म्हणजे माझे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांनी असं मेसेज टाईप केला की आपले तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली काय? म्हणजे त्यांच्या त्या मेसेजमध्ये शब्द होता आपला। एवढं प्रेम तुकाराम मुंढे साहेब यांच्या प्रति महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांच्या मनामध्ये आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार नेमका काय आहे, त्यांना जे परभणी जिल्ह्याचं जे पालक सचिवपद दिलेलं आहे ते नेमका काय आहे आणि त्यांची बदली झाली का, किंवा ते सध्या स्थितीला सुद्धा आपले दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत का, तर याविषयी संपूर्ण माहिती व्यवस्थित मी तुम्हाला सांगतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झालेली नाहीत। सध्या स्थितीला तरी तुकाराम मुंढे साहेब यांच्या बदलीचा कुठेही विषय नाही आहे, लक्षात ठेवा। ते कायमस्वरूपी दिव्यांग मंत्रालयाच्या पदावरती किंवा सचिव पदावरती काम पाहत राहतील, कारण त्यांची बदली हे आपल्यासाठी अतिशय त्रासदायक आणि घातक असणार आहे। आता त्यांना जे काय परभणी जिल्ह्याचं सचिव पालकपद, जे पालक सचिवपद दिलेलं आहे, याचा अर्थ असा समजून घ्या की हा जो पद आहे हा पद त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहणार आहे। कोणतं? राज्याचं दिव्यांग मंत्रालयाचं जे सचिव पद त्यांच्याकडे दिलेलं आहे हे पद त्यांच्याकडे कायमस्वरूपी असणार आहे। फक्त त्यांना परभणी जिल्ह्याचं पालक सचिवपद अतिरिक्त चार्ज दिलेला आहे, त्यामुळे दिव्यांग मंत्रालयात हा त्यांच्याकडे कायमस्वरूपी असणार आहे। आता पालक सचिवपद म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो। एक लक्षात ठेवा, एखादा जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि सरकार यांमधील दुवा म्हणून काम पाहणारा व्यक्ती म्हणजे पालक सचिव पद असं त्याला म्हणतात। त्यामुळे त्या परभणी जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना घोषित केल्या जातात, निधी वितरित केला जातो, किंवा संपूर्ण प्रशासनावर आणि सरकारी योजनांवरती, धोरणांवरती एक महत्त्वपूर्ण देखरेख किंवा त्याचा आढावा घेण्याचं काम, म्हणजे राज्य सरकारने एखादी योजना घोषित केली, एखादा निधी वितरित केला, तर तो पारदर्शकतेपणाने त्या ग्राउंड लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, प्रशासन व्यवस्थित त्याचं नियोजन करतं का, याच्यावरती देखरेख ठेवणारी व्यक्ती, सरकार आणि प्रशासन यांमधील दुवा म्हणून काम पाहणारा व्यक्ती म्हणजे पालक सचिवपद हे आहे। आता परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आता आपल्या हक्काचा व्यक्ती आलेला आहे। त्यामुळे साहेबांचा स्वागत करून त्यांच्याकडून जेवढी कामं चांगल्या पद्धतीने करून घेता येईल तेवढा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न होता की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली का, तर तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली नाहीत। मी एक लक्षात ठेवा, ही व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की माझे दिव्यांग जे बांधव आहेत हे खूप साधे, सिंपल आहेत। त्यांना या गोष्टीची भीती निर्माण होते की बाबा कुठेतरी आता सुरळीत सुरू झालंय, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलंय, बोगस दिव्यांगांचा विषय बाहेर काढलाय, तर अशातच आपला हक्काचा माणूस जर गेला तर हे जे काही महत्त्वपूर्ण विषय तुकाराम मुंढे साहेब यांनी उचललेले आहेत ते तसेच राहतील आणि जैसे ते तैसे राहील, ही भीती निर्माण होत आहे किंवा असल्याने त्यांची बदली झाली का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येणं हा साहजिकच आहे। आणि माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही दिव्यांगाच्या मनामध्ये एखादा त्यांच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न असेल, अडचण असेल, शंका असेल, तर ती दूर करण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे। कुठेही इतरत्र वेगवेगळ्या व्हिडिओ जर तुमच्यासमोर येत असतील की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली हे ते, तर हे सर्व काही चुकीचं आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका। तुकाराम मुंढे साहेब आजही आताही दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत आणि उद्याही पाहतील आणि ते कायमस्वरूपी त्या पदावर राहतील। अशा पद्धतीचं आपण त्यांना शुभेच्छा देणार आणि त्यांच्याकडून दिव्यांगांची सेवा अशाच पद्धतीने घडवून आणण्याचा प्रयत्न आपण करू। त्यांना जेवढं आपल्याकडून सहकार्य लागेल तेवढं सहकार्य करूया, असं या ठिकाणी बोलून मी तुम्हाला थांबतो। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।